2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने परत हजेरी लावल्याने गोंदिया शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं असून त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। या आधीही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने परत पाणी साचले। त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजीव ठकरेले यांच्या नेतृत्वात शहरातील मामा चौक इथे आंदोलन केले। यावेळी 500 में बिक जाओगे डूबता हुआ शहर पाओगे असा नारा देण्यात आला। या बाबतीत त्वरित तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। आणि घोषणाबाजी केली ठेकेदारांनी 500 रुपये बिका काय आज मी तर मामा चौकामध्ये एक आपल्या सगळे कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करत आहे। मामा चौकामध्ये तुम्ही पाहत आहे की पाण्याचं साचून ठेवलेलं आहे। हीच परिस्थिती पूर्ण शहरामध्ये ते आपल्या नगर परिसर असो किंवा शंकरलाल चौक असो, गोरेलाल चौक असो किंवा नेहरू चौक असो, प्रत्येक चौकात पाण्याने डबाडब भरून आहे। पूर्ण शहर पाण्यात भरून राहते। महिला बालकल्याण विभागाचा जो कार्यालय आहे तिथं तर कर्मचाऱ्यांना जाणं अशक्य होत आहे, एवढा पाणी भरून राहते। आणि हे फक्त या भ्रष्टाचारामुळे, या ठेकेदारी पद्धतीमुळे होत आहे। आपला इथला आमदारच ठेकेदार आहे। मागचे जे आमदार होते ज्यांनी 15 वर्ष राज केले तेही तेच ठेकेदार होते। आता जे 5 वर्षाचे आमदार आहेत तेही ठेकेदार आहेत। आणि या ठेकेदारीमुळे आमच्या गोंदियाचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे।